8 नोव्हेंबर 2016च्या काहे दिया परदेस या कार्यक्रमामध्ये शिव आपल्या आईसोबत उद्धटपणे वागत असल्यानं ती जाम संतापलेली आणि नाराज असते। ती आपल्या सुनेला म्हणजेच सरलाला सांगते की मला सध्या एकटं सोड आणि काही खाण्यापिण्याची सुद्धा माझी इच्छा नाहीये। जेव्हा सरला तिला यामागचं कारण विचारू लागते त्यावेळी ती सांगते की शिव आणि गौरी या सर्वाला कारणीभूत आहेत। तसंच ती पुढे बोलून दाखवते की मी इतक्या सहजासहजी गौरीला सोडणार नाही। गौरी आणि शिव जेव्हा घरी येतात त्यावेळी गौरी आपल्या वडिलांना सांगते की मी ट्रान्सफर घेतलीये आणि लवकरच मला बनारसला निघावं लागेल। शिवच्या आईचा निशाला कॉल येतो। ती सांगते की शिव आणि गौरी समोर असं काहीतरी विघ्न उभं कर की गौरी मुंबईलाच राहील आणि शिव बनारसला निघून येईल। यासाठी मी तुला हवी ती रक्कम द्यायला तयार आहे। निशा हे मान्य करते। मात्र तिच्या पुढे प्रश्न असतो की जर गौरी मुंबईत राहिली तर ती मला सुखासुखी राहू देणार नाही। तितक्यात गौरी खोलीत येते आणि आपली बॅग भरायला सुरुवात करते कारण तिला बनारसला रवाना व्हायचं असतं। निशा तिला कारण विचारते पण ती फार लक्ष देत नाही। त्याच वेळी निशा गौरीला तिच्या वडिलांबद्दल उलटसुलट बोलायला सुरुवात करते आणि दोघींमधला शाब्दिक वाद तीव्र होतो। सरते शेवटी गौरी सांगते की मी माझ्या कुटुंबियांवर येणाऱ्या संकटांना समर्थपणे तोंड द्यायला तयार आहे। गौरीची आजी तिच्या मुलीला म्हणजेच गौरीच्या आईला बोलते की निशाने घर विकून पैसे लपवलेत तर त्याबद्दल तिला जाब विचार। मात्र गौरी घरी असल्यामुळे मी हा विषय टाळत असल्याचं गौरीची आई तिला सांगते। काहे दिया परदेस या कार्यक्रमाचे एपिसोड हायलाइट्स जाणून घेण्यासाठी पाहत रहा राजश्री मराठी। हाय, मी ऋतुजा बागवे। सबस्क्राईब टू राजश्री मराठी।